कोल्हापूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या खासगीकरणाच्या हालचालींना आता स्थानिक कलाकार आणि रंगकर्मींकडून तीव्र विरोध होत आहे। आज नाट्यगृहाच्या बाहेर कलाकारांनी एकत्र येत महापालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केलं। केशवराव भोसले नाट्यगृहाच्या खासगीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड, महापौर रूपाराणी निकम आणि स्थानिक रंगकर्मी यांची बैठक पार पडली होती। या बैठकीत महापालिका प्रशासनाने खासगीकरणाबाबत पसरलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला होता। मात्र या चर्चेनंतरही कलाकारांचे समाधान झाले नाही। आज रंगकर्मी आणि स्थानिक कलाकारांनी केशवराव भोसले नाट्यगृहाबाहेर एकत्र येत महापालिका प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध केलाय। यावेळी खासगीकरणाचा प्रस्ताव मंजूर करणाऱ्या नगरसेवकांवर तसेच पालिका प्रशासनावर कलाकारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। आंदोलनादरम्यान कलाकारांनी महापालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करत हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली। यावेळी बोलताना अभिनेते आनंद काळे म्हणाले, केशवराव भोसले नाट्यगृह जे आहे जवळपास 101 वर्षांपेक्षा जास्त कालावधी लुटला आहे की ज्याच्या रंगमंचावरती अनेक दिग्गज कलाकारांनी पाया पडून आपली कला सादर केलेली आहे, जे आमच्या राजांनी शाहू महाराजांनी कोल्हापूरसाठी केलेलं आहे। एक कोल्हापूरची ओळख जी आहे ती कलापूर म्हणून ओळख असणाऱ्या एका गावातलं केशवराव भोसले हा त्या सगळ्या कलेच्या चळवळीचा केंद्रबिंदू आहे आणि अशा पद्धतीची जी वास्तू आहे त्याचं खासगीकरणाचा घाट घालण्यात आलेला आहे। 20 तारखेच्या सभेमध्ये त्यांचा ठरावही मंजूर झालेला आहे। त्या ठरावाच्या विरोधात आम्ही आजचं आंदोलन करत आहोत। अतिशय शांततापूर्वक हे आंदोलन करत आहोत। आम्ही ओव्हरऑल खासगीकरणासाठी विरोध आहे का, तर तुम्ही बाकीच्या ज्या काही जागा खासगीकरणासाठी देताय, पार्किंगच्या देताय, त्याच्यावरती आम्ही काही बोलत नाहीये। पण केशवराव भोसले सारखी जी वास्तू आहे जी आमच्या सगळ्यांच्यासाठी मंदिर आहे त्या वास्तूचं खासगीकरण होऊ नये याच्यासाठी आम्ही फक्त रंगकर्मीच असे नाही तर कोल्हापुरातली जी कलाप्रेमी जनता आहे ती पण इथे आता एकवटलेली आहे आणि त्या सगळ्यांचाच विरोध। तोटे तर बरेच आहेत त्याच्यात। आतापर्यंत तुम्ही बघितलं तर हे खरं तर सरकारची ड्युटी आहे। महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आम्ही नाटकाचे प्रयोग करतो, ती सगळी नाट्यगृह आत्ताही शासन मॅनेजमेंट खाली चालवली जातात किंवा महापालिकेच्या मॅनेजमेंट खाली चालवली जातात। मग या एकाच वास्तूबद्दल काय प्रॉब्लेम आहे हा आमचा सवाल आहे। कारण त्याच्यानंतर मग तारखांची गोंधळ होणार। आज जवळपास 35 कोटी रुपये महाराष्ट्र शासनाने खर्च केलेले आहेत आणि हे खासगीकरणाचं जे प्रकरण चालू आहे ते कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे चालू आहे। तर एवढा मोठा निधी भरून आल्यानंतर ते अद्यावत केल्यानंतर उत्तम साऊंड सिस्टीम लावलेली आहे, बरेचसे लाईट्स लावलेले आहेत, त्याच्यानंतर कुठल्या तरी एखाद्या कंपनीच्या ताब्यात ते द्यायचं का की जेणेकरून त्याचा मेंटेनन्स होणार नाही। 5-1 वर्षाने त्याची सगळी वाताहत झाल्यानंतर परत ते कॉर्पोरेशनकडे येणार आणि परत आम्ही आंदोलन करायचं। केशवराव भोसलेसाठी आम्ही नाटकाचे प्रयोग करायचे का आंदोलनाचे प्रयोग करायचे हेच समजेन असं झालेलं आहे आम्हाला। हे तुमच्याकडूनच आम्हाला समजतंय, कुणाला दिलं जातं याच्याबद्दल आमच्याकडे काहीच माहिती नाहीये। पण 20 तारखेला ठराव झालेला आहे की हे देण्यात यावं म्हणून, त्याच्या विरोधात आम्ही उभे आहोत। ते कोण घेतं याच्याशी संबंधच नाहीये। कुणी समोर आलं तरी घ्यायचं नाही, आम्ही ते घेऊ देणार नाही हा आमचा ठाम निर्धार आहे। पण कलाकारांनी नाटकाचे प्रयोग करायचे का हा व्यवसाय करत बसायचा, हे काम खरं तर महानगरपालिकेचं आहे ना आणि त्याच्यासाठी मदत करायला आम्ही सगळेजण आहोत ना। गेली 2 वर्ष झाली आमच्यातला कोण ना कोणतरी रोज इथे उपस्थित राहून प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष देतोय, गायडन्स त्यांना देत आहोत। तसंच ह्याच्या पुढे सुद्धा जर काय त्याला मदत पाहिजे असेल तर आमच्यातला कोण ना कोणतरी तिथे उपस्थित राहणार आणि मदत करणार ना। आणि त्यांच्या हिशोबाने ते लॉस मध्ये जाणार आहे ते आकडेच मुळात आम्हाला मान्य नाहीत। आतापर्यंत ज्या 3-4 मीटिंग झाल्या त्याच्यामध्ये जे काय प्रशासनातर्फे आकडे मांडण्यात आले ते आकडे आम्हाला अजिबात मान्य नाही। आम्ही पण व्यवसायातली माणसं आहोत, तुम्ही कुठलेही आकडे मांडले तर ते आम्ही मान्य करणार नाही। जेन्युइनली जर काही असेल तर ते मान्य केलं जाईल, अदरवाईज अजिबात त्याला मान्यता मिळणार नाही। दरम्यान या आंदोलनानंतर महापालिका प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार आणि खासगीकरणाच्या प्रस्तावाबाबत पुढे काय निर्णय होणार याकडे आता संपूर्ण कोल्हापूरकरांचे लक्ष लागले आहे।